मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सांगली तालुक्यात, सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुका. आणि या आटपाडी तालुक्यात एक अशी महिला, एक अशी नारी शक्ती, ज्या नारी शक्तीने कमी अवधीमध्ये, कमी कालावधीमध्ये बैलगाडा क्षेत्रात एक उच्च नाव केलं. आज प्रत्येक मैदानावरती तुम्ही जा, त्या महिलेचं नाव निघतं. त्या महिलेमुळं आज कित्येक तरुण मुलींना कुठेतरी वाव मिळाला, कुठेतरी चान्स मिळाला, मैदानात येण्याचा चान्स मिळाला. कुठेतरी आज महिलांसाठी जागा आरक्षित होताना दिसते मैदानामध्ये. तर अशी आहे महिला एक, त्या उर्मिलाताईंच्या फार्मवरती आपण आहे, ज्यांचा अर्जुन आज प्रत्येक मैदानात गुलाल घेतोय. अशा उर्मिलाताईंच्या फार्मवरती आपण आहे. मित्रांनो, अगोदर तर फार्म हाऊस बघितला, सुंदर फार्म हाऊस आहे, सुंदर नियोजन आहे. नक्की शेतकरी म्हणून जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर या फार्मवर एकदा भेट द्या. कारण की शेती देखील बैलगाडा क्षेत्र सांभाळता ताईंनी शेती डेव्हलप केलेली आहे. आणि विशेष बैलगाडा क्षेत्रात त्यांनी काय केलं, कसं केलं, नेमकं कसा त्यांचा इंटरेस्ट या बैलगाडा क्षेत्रात वाढला. कारण की एक महिला म्हटलं तर चूल आणि मूल, याच्या पलीकडं आपण त्या महिलेकडे बघत नाही. मात्र या उर्मिलाताईंनी एक वेगळा आदर्श समाजासमोर मांडला, गणगोतासमोर मांडला, नातेवाईकांसमोर मांडला. अशा उर्मिलाताईंची संपूर्ण मुलाखत आपण घेणार आहे. तेव्हा मुलाखत पूर्ण बघा, कारण की खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आजपर्यंत असे प्रश्न ताईंना कोणी विचारले नसतील आणि विचारणार नाही भविष्यात. कारण की अशी एक विशेष मुलाखत आपण ताईंची घेणार आहे. तेव्हा चला माझ्यासोबत पूर्ण मुलाखत बघा. समोर आपल्या ताईंच्या गोठ्यावरचा रुबाब दिसतोय. ताई नमस्कार. नमस्ते. तुम्ही स्वतः गाडी चालवत आल्या? हो, शेटने सर्वांना म्हणजे स्वतःच्या डिपेंड केले, आपापलं सगळं व्हावं. बर कोणासाठी काय थोडं नसतं. बर. फार्म हाऊसवर पोहोचलो, बराच वेळ झाला, रुबाब बघितला. तर थोडस एकदा फार्म हाऊस दाखवता का? तिकडं मशीनचा गोठा बघितला. चल. तर ताई, रुबाब आहे आणि खरंच रुबाब एक म्हणजे तुमच्या फार्म हाऊसवर एक वेगळा रुबाब आहे. आणि ताई, एक वैशिष्ट्यपूर्ण बाब बघायला मिळाली की बैलगाडा क्षेत्र तुम्ही गाजवताय, पण शेती देखील तुम्ही चांगल्यारीत्या सांभाळली. चला. मुद्रा आहे. हा हा, गरुडाची आई आहे. चिकन खूप झालं. बरं, याचं नाव गरुडा ठेवलं का? हो, हा गरुडा घरच्या गावचाच आहे. व्यसन बदलून दिलं का? ताई, गाडी बघतो इथं, थार ही पण चालवता का तुम्ही? हो. बर. कुठली गाडी, म्हणजे वाहनाचं पण सगळ्या कुठली असेल ती चालवू शकते, तसं काही नाही. बर. मित्रांनो, ताईच्या फार्म हाऊसवर म्हशींचा गोठा आहे. मोठ्या प्रमाणात तुम्हाला गायींचा गोठा दिसतो, पण ताईंकडे म्हशींचा गोठा आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं म्हशी आहे. तर ताई, किती एरिया आहे हा क्षेत्र? टोटल 15 एकर आहे. हा हा. आणि लहान मोठ्या 45 आहेत. आणि हा एरिया, हे क्षेत्र किती आहे गोठ्याचा? एकरवरील अंदाज मी नाही एवढं परफेक्ट सांगू शकत, पण नाहीतर 20 गुंठ तर असेल अंदाज. आणि तिकडं काय ते चाऱ्याचं नियोजन आहे? हा, सुका चारा स्टोअर करायसाठी स्टोरेज केले. बर. आणि मग ते बळती धान्य साठवायला आपलं मक्का आहे. ह्याच्यात सगळ्या नवीन म्हशी, जुनी म्हैस आहे कधी? माहेरची काय ती जोरी गावठी आहे ती. हा हा. सगळ्या मोर आहे त्या. ती माहेरची आमच्या वडिलांनी दिलेली. कधी दिली होती तुम्हाला ती? मला वाटतं 2016 ला दिलेली. बापरे. पहिल्यांदा गोटा केला ना आपण, त्यावेळेला दिलेली. नंतर मग हरियाणात आणलेली. हरियाणातला किती म्हशी असतील तरी?
इकडच्याच आहे त्यामुळे सुरुवातीला 10 म्हशींचा लॉट आणला, हम्म. पण ते काय आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला काय हे झालं नाही. बर. कमी दुधाच्या लागल्या फसलं गेलो, मग परत 10 आणले. मग त्यांचीच परत ही पिल्लवळायची. बरं ताई, बसून आपण सगळा प्रवास जाणून घेऊ, कारण की इंटरेस्टिंग आहे बैलगाडा क्षेत्रात. आणि शेतकरी म्हणून, शेतकरी कन्या म्हणून तुम्ही वावरताय. बैलगाडा शौकीनांना एक तुमचं बैलगाडा मालकीन म्हणून रूप दिसतं, पण शेतकरी हा व्हिडिओ बघत असतील त्या शेतकऱ्यांना पण दिसून द्या की एक शेतकऱ्याची कन्या आज इतकं मोठं क्षेत्र हे बागायत सांभाळते. आणि काय काय आहे याच्यात आपण बसून चर्चा करूया. तर ताई, प्रथमतः तुमचं धन्यवाद, तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला. आणि मी प्रथमतः तुमचं धन्यवाद म्हणते की तुम्ही इथपर्यंत एवढ्या लांब आला. तुमचं फार मस्त राहिलं. ताई, एक बैलगाडा क्षेत्र म्हटलं की माणसांना जास्त प्राधान्य राहतं, पुरुष प्रधान संस्कृती थोडक्यात. पुरुष प्रधान आहे. आणि एक महिला म्हणून तुम्ही याच्यात वावरताय. आणि आज फार्म हाऊसवर आलो तर बघितलं, म्हणजे जी तुमची जी छबी आहे ती केवळ बैलगाडा मैदानापुरती नाही, तुमची जी छबी आहे ती आज या शेतीच्या क्षेत्रात पण दिसली. कारण की मला नाही वाटत की शेठ म्हणजे तुमचं मिस्टर हे जास्त इकडे लक्ष देत असतील. नाही, त्यांना बिझनेसमुळे वेळच भेटत नाही मुळात. तेच. हे सगळं मीच हँडल करते. आणि कसं आपली मातीशी नाळ जोडलेली असल्यामुळं शेतीच अगोदर करत होती. शेतीनंतर मुराचा डेअरी फार्म झाला आणि नंतर बैलगाडा शर्यत असं झालं. तुमचं एज किती आता? 44. 44. वाटत नाही मित्रांनो. आणि माहेर आणि सासर दोन्ही सांगायचं. माहेर माझं इथंच बलवडी आहे 8 किलोमीटरवर, आणि सासर चिंचाळे फार्म हाऊस आपलं खरसुंडीत येते. ताई, ह्या क्षेत्राकडे येण्याचं कारण काय नाही, बैलगाडा का? कारण की आपण महिलेकडे बघतो, चूल आणि मूल या दोनच गोष्टी आहेत. बरोबर आहे तुमचं, पण झालं कसं माहितीये का, शेती बघत बघत आम्हाला वाटलं आपल्या पण दावणीला एखादा नंदी असावा. आमच्या माहेरची खिलारची मोठी गाव आहे. सुरुवातीला त्यांची बैल पळायची, म्हणजे अवरेजलाच पळायची. मी जायची, पोरं उसाईला असायची. म्हणजे तुमच्या लग्नाच्या अगोदर? नाही आता 1.5 वर्षाच्या पाठीमागे माझं भाचं, भावाची मुलं, त्यांना क्रेज, मग त्यांचा उत्साह क्रेज बघून, त्यांचं फोनवर बोलणं बघून म्हणलं मग आमच्या पण स्टाफला म्हणलं करायचं का आपण, तर आमचा स्टाफ पण नादाडी, काय आपण पण करूया म्हणले. झाली सुरुवात. ताई, एकदा पूर्ण नाव सांगा. माझं नाव सौभाग्यवती उर्मिलाताई माणिक शेट. माणिक शेठ हे पहिल्यापासून लावता? पहिल्यापासून. एक क्रेज सध्या तुमची निर्माण झालेली आहे. आणि हा जो तुमचा भाग आहे ना, या भागामध्ये जर बैलगाडा शर्यत म्हटलं की ते नंदी कधी कोणाला उजेडात आणतील, कधी फोकसमध्ये आणतील हे सांगता येत नाही. आणि हा तुम्ही टर्निंग पॉइंट म्हणावा लागेल तुमचा, कारण की तुम्ही उद्योग क्षेत्रात असताना भरपूर पैसा कमवला असेल, पण जी इज्जत क्षेत्रानं दिली ती तुम्हाला उद्योग व्यवसायाने दिली. कारण की सगळं काही तुमच्याकडे, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी असेल असं वाटत नाही मला. पण बैलगाडा क्षेत्राने आज अजून एक उणीव भरून काढली की तुम्हाला जी प्रसिद्धी पाहिजे ती प्रसिद्धी या क्षेत्राने दिली. म्हणजे मला ज्याच्यात आवड होती, चला आपण पण, ही एक चॅलेंजिंग जॉब आहे. तसं सुरुवातीला मला पण खूप म्हणजे स्ट्रगल करावं लागलं. पैर भेटत नव्हती, फसवणूक व्हायची, सगळे सुट्टी मेकर पासून सगळी म्हणजे फसवणूक करायची. तर नवीन असल्यामुळं माझा सुरुवातीला तर पैसा खूप म्हणजे खर्ची गेला. नको त्या गोष्टीत नको त्याने अडवून मागितला. पण हळूहळू शिकत शिकत आता मला जे ध्येय गाठायचं होतं ते मी गाठलंय. अर्जुनच्या करारानंतर याचं सगळं श्रेय मी अर्जुनला देते. अर्जुनच्या करारानंतर अर्जुनच त्याच्या मालकीनीला नावारूपाला आणले. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की वायदीचा जो विषय आहे, तर याच्यात फसवणूक होते. महिला म्हणून झाली तुमची की बाकीच्या लोकांची पण होत असते? बाकीच्या लोकांची पण होते, पण मला म्हणायचंय कमीत कमी माणसं एखाद्या महिलेला तर फसवणूक. कसं आहे सांगा, नाही बरोबर वाईदी तुम्ही घेताय तर बैल दिला पण पाहिजे ना. माझ्याकडनं पैसे घेतले तर मला बैल दिला नाही, असं झालं. म्हणजे फसवणूकच झाली ना. काही अड्ड्यातनं बैल माघारी आलाय, चुकला नाही त्यांनी. अर्जुनच नाही अर्जुन विषय नाही, रुबाब विषय सगळं. आता रुबाब थोडा सुट्टीला जमवायचा ना, पहिला आपला रुबाबच होता. रुबाब आमचा थोडा इतराचा वगैरे असल्यामुळं सुट्टीला दमवायचा. मग ती दमवलेलं बघून माणसं सहकार्यच करत नव्हती. परत कृपेनं मग आपले जगताप शेठ अजित भैया
मला सुचवलं अर्जुनच्या कराराविषयी. मग अर्जुनचा करार झाल्यानंतरच हे सगळं काय पलट झालं. म्हणजे अर्जुनने कुठेतरी ओळख निर्माण हो केली. हो, ह्याचं सगळं श्रेय मी अर्जुनला देते. अर्जुनचा करार कसा झाला तुमचा? अर्जुनचा करार तीच जगतापशींचा मला कॉल आला. विलास भाऊंना पण पैशाची गरज होती, तर ते मला म्हणले आपण नुसतं नावासाठी करार करूया. विलास भाऊ काय पैऱ्यालाही तयार झाले नाही. म्हणजे त्यावेळेला आम्हाला एवढं माहिती पण नव्हतं, की मला यातली एवढी डीपली माहिती नव्हती. अर्जुन पळत होता तेव्हा? हो, आदत असताना पळायचं खूप. अर्जुन आदत मध्येच खूप नावारूपाला आला ना, आणि अर्जुन आदत असतानाच करार झाला आणि महिन्याभरानं त्यांनी दात लावला. करार झाल्या महिने किंवा 15 दिवसांनी दात लावला. कितीचा करार झाला? 7,51,000. आणि किती वर्ष, किती महिन्याचे? 14 महिन्याचे. आता किती शिल्लक राहिले? 4.5 महिने झालेत आताशी. 30 नोव्हेंबरचा आमचा करार आहे. ओके, म्हणजे अजून आहे भरपूर करार आहे, 10 महिने तर आहेत अजून. बर. मग सगळ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे की बा तुम्ही करारावरती जर नंदी ठेवू शकता दावणीला, तर मग विकतच घेऊन का तुम्ही? मी सांगते की मी या क्षेत्रात एक टॉपचा नंदी घेऊन गरीबातल्या गरीबाला बैल देऊन नंतरच नाद बंद केला तर करीन. माझं असं होत नाही, सगळ्याला माहित आहे. नंद केसरी जोपर्यंत होत नाही, वायदीचा विषय दूर ठेवायचा आणि गरीबातल्या गरीबातल्या गरीबाला ना मला नंदी द्यायचंय. म्हणजे मला पण ह्या क्षेत्राला दाखवून द्यायचंय की एक गाड्या मालकीन अशी म्हणून गेली की तिनं गरीबातल्या गरीबाला पण नंदी दिला, ती पण माझा टॉपचा नंदी असेल. मैदानामध्ये किती मैदान झाले असे की त्या मैदानामध्ये तुम्ही गेला? 8-10 मैदान केली असेल किंवा जास्तच असेल, अंदाज नाही. सुरुवातीचं कोणतं मैदान पहिलं की त्या मैदानामध्ये तुम्ही गेला? पहिल्यांदा माऊलीच्या, म्हणजे अर्जुनच्या कराराच्या अगोदर मी 2-3 मैदाने गेलेली रुबाब बरोबर. माऊली म्हणून काय माहिती तशी. नंतर सोनहिराला पण गेलेली. सोनहिराला चांगला प्रतिसाद दिलेला लोकांनी की या आम्ही सपोर्ट करतोय, सहकार्य करतो असं तसं. त्याच्यानंतर मग करारच झाला 2 महिन्यानंतर. पहिल्या मैदानाचा अनुभव सांगा. पहिल्या मैदानात थोडं मला अवघडल्यागत वाटलं. लास्टच्या पट्टीनं सरळ खाली गेलो सुट्टीला आणि सगळं गट पळसतर सुट्टीलाच खाली थांबलेली. किती जण होते? 5-6 जण आम्ही होतो. म्हणजे घरचेच म्हणजे गावची लोक मैदान बघायला आलेले तेच होतं. तिथे गेल्यावर काय म्हणजे ज्यांना अगोदर संपर्क झालेला ते येऊन भेटत होते, पण सुट्टी पूर्ण होतो ते झाडाखाली बसलेली. ती सगळं गट सुटस तर घाट झाडाखालीच होती. त्यांना पण नवीन वाटलं काहीतरी? हा, त्यांना वाटलं ना नवीन बघून कोणतरी आले म्हणून. पण नाही, म्हणजे असं काही कोणीही नाही, चांगलं सहकार्य केलं. म्हणजे नाही, एक काळ असतो. आता त्यावेळेस तुमच्या मागे 4-5 लोक होते. आज तुम्ही मैदानात गेलात किती लोक राहतात? आता लय क्राऊड असते समजा. आता खूप लोक असतात. ताई, काय झालं ह्या मैदान क्षेत्रात आहे ना, तुमच्यामुळे तरुण मुली सुद्धा आता मैदानात बघायला मिळत आहे लोकांना. शाळकरी मुली, कॉलेजच्या मुली ह्या सुद्धा मैदानात येतात आणि आनंद घेतात बैलगाडा शर्यतीचा. घेतला पाहिजे. आयुष्य आहे, ज्यात जी आवड आहे ती केलं पाहिजे. म्हणजे पडद्याखाली झाकून महिला राहिली नाही, झाला तो जमाना गेला आता पडद्याखालचा. पण प्रत्येकानं आपापल्या मर्यादा सांभाळायच्या आणि म्हणजे ह्या क्षेत्रात जी आवड आहे ती आपलं एन्जॉय करावी. मग घोडसवारी असो, बैलगाडा शर्यत असो किंवा काही असो. आता असं राहिलं नाही की पुरुष प्रधानच सगळं खेळ राहिलेत, प्रत्येक ह्याच्यात महिला आहेत. ताई, तुमचा उद्योग नेमका काय? होलसेल ज्वेलर्स आहे आपलं, गोल्डचं. कोणत्या ठिकाणी? कर्नाटक मध्ये शिमोगा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, तिथं आपलं होलसेल. तिकडं शॉप असण्याचं कारण काय? ऍक्च्युली आपला हा जो भाग आहे ना, खानापूर आटपाडी मतदारसंघ म्हणलं तर चालेल. पूर्ण तालुका येईल का नाही येईल मला माहित नाही, पण खानापूर आटपाडी मतदारसंघातले तर प्रत्येक घरटी लोक बाहेर आहेत. ऍक्च्युली त्यांचा गलाई व्यवसाय, जे सोनं गाळतात ना, मेल्ट करतात ना तो. पण शेठजी शिकलेला असल्यामुळं शेठजी तिकडे वळलं नाही. शेठजीनी ज्वेलर्स फील्डमध्ये गेले. शेठजींचा तो प्रवास कसा होता नेमका? म्हणजे तुमच्या लग्नाच्या अगोदर? हो, स्ट्रगलचा होता. शेठजींचं हे शून्यातून जग निर्माण म्हणू शकतोय. लग्नाच्या अगोदर तिथं स्थायिक झाले? 92ला तिथं शिफ्ट झाले. आमचं 95 एंडिंगला लग्न झालं. 96ला मोठी मुलगी झाली आणि आज मोठी मुलगी MBBS करून MD करते. लग्न झाले. लहान मुलगी पण MBBS झाले तिचं. आता MD साठी ऍडमिशन झालं. 2 मुलीच? 2 मुलीच. मुलगा नाही म्हणजे वारसदार नाही? तसं काय आम्ही त्या विचाराशी हेच नाही. बरोबर. मुली, तुम्हीच महिला म्हणून आज नावारूपाला आहे, तर 100% तुमच्या मुली देखील या कुठेतरी
एक महिला म्हणून आदर्श ठरतील महिलांसाठी नक्की. मी पण तेच त्यांना सांगत असते की तुम्ही तुमच्या क्षेत्रात समाजसेवा करून एक तुमचं वेगळं स्थान निर्माण करावं. तुमच्या लग्नाचा प्रसंग सांगा ना, कधीची कोणत्या नाही, काळी लग्नाचा प्रसंग असा काही नाही. 95चा काळ होता, एवढं काय माहित पण नव्हतं. कॉलेज झालं का? नाही, मी 9वीच आहे. 9वी पास झाली तसं लग्नच झालंय माझं. त्यावेळेला असं काही बालविवाह बंदीही नव्हती. मला वाटतं आमचं लग्न 95ला झालं आणि 98ला ते कानून आला की 18 वर्षात लग्न करायचं नाही. आमचं तर लग्न 15व्या वर्षात झालं. मग ते म्हणजे घरातलेच आहे? हा, मला आत्तीच्याच घरी दिलेलं आहे. त्यामुळे पण पहिली होत होती लग्न लवकर, लहान वयात असायचे. आता म्हणजे 22-23 वर्षापर्यंत काही होतच नाही. शेठजींचा तुम्हाला या गोष्टीला विरोध नाही? शेठ तुमच्या अगोदर इंटरेस्टेड होते या क्षेत्रात? शेठजी आता हळूहळू बघून तुमच्यामुळं आपण मैदानावर गेल्यावर माणसं बघून ती आपल्याला एवढी इज्जत देते ती बघून आता शेठजींचा कल इकडे वाढलाय. अगोदर शेठजी म्हणायचे करार ठीक आहे, खरेदीसाठी थांब, कशाला एवढे करतेस, पण आता शेठजी स्वतः म्हणते की नाही, एक चांगला आपण टॉपचा नंदी घेऊया. आणि ज्यावेळेस तुम्ही याच्यात लक्ष घातलं किंवा आपल्याला तुम्ही समजा बाकीच्या मुलांना विचारलं फार्मर्सच्या किंवा आपण हे करायचं का, त्यावेळेस शेठला विचारलं होतं अगोदर? पहिलंच मैदान आम्ही केलं इथं गारडेवाडीचं आणि रुबाबनं लय दमवलं. पहिलंच रुबाबचं मैदान. रुबाबनं जो खांद्यावर ठेवून दिलं नाही, काय नाही. मग आपली एक सहकर्मी दिली पाहिजे, त्यांना खूप लागलं. त्यांना लागलं. शेठजी त्या मैदानावर गेलते, मी काही गेले नव्हते. घरी आल्यावर शेठजी पहिले म्हणले पहिला नाद बंद करायचा, एखाद्याची गृहस्थी उठल, हातपाय मोडते. पण आमचे दिलीप म्हणले, हेच दिलीप म्हणले काय मला काय झालं तर ताई मला बसून सांभाळते, एवढं मला म्हणजे आहे. व्हायचं झालं तर मला कुठं पण काय पण होईल, पण मला काय कमी जास्त झालं तर ताई मला बसून सांभाळणारी एवढी गॅरंटी नाही. आपण गुलाल घेतल्याशिवाय तर नाद बंद करायचंच नाही म्हणले. पण हळूहळू आम्ही ह्या क्षेत्रात पुढं पाऊल टाकत गेलो. अर्जुनचा करार आता टॉपची खरेदीपर्यंत पोहोचलो. म्हणजे एखाद्या महिलेला घरातून तिला सन्मान मिळाला पाहिजे, तेव्हा ती लक्ष्मी टिकती कुठेतरी. मित्रांनो, आज हे सगळं वैभव बघताय, ते हे वैभव केवळ यांचे आदर्श म्हणावं लागेल. आचार विचार दोघा पती पत्नीमध्ये जे हे आहे, सगळ्या गोष्टी एकमेकाला सहकार्य करून होतात आणि त्यामुळेच कुठेतरी इथं लक्ष्मीचा वास आहे, लक्ष्मी नांदते. कारण की अर्जुन हा तुमच्या दावणीला आला, करारातून आला, पण त्या अर्जुनने आज गुलाल मिळवून दिला. गुलाल नावारूपाला आणून दिलं. शेठ जे असं व्यक्तिमत्व आहे, लय मोकळ्या मनाचे. योगाला तर तुम्हाला भेट घालून देईल मी, आता नाही गेले तिकडे, पण लय मोकळ्या मनाचे, मोकळ्या विचारांचे आहेत. आता नवीन खरेदीविषयी काय म्हणतात शेठजी? जातात परवा विशालला म्हणले बघा लवकरच नवीन खरेदी. तुम्ही आहे का संपर्कात कोणाच्या? आहे, मी माझ्या बैलगाडी क्षेत्रात म्हणजे विजूभाऊ काळे माळशिरस, मी त्यांना खूप मानते. माझ्या मोठ्या भावासारखे ते, पण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी नंदी खरेदी करणार आहे. तुमच्या डोक्यात कोणता आहे बरं? काय काय वाटतं की आपल्याला हा नंदी मिळालाच पाहिजे आपल्या? मला ही होतं ना, चिमण्या डोक्यात होता. आम्ही फिल्डिंग पण लावलेली, पण ते कधी आम्ही भाड्याने डोबळा पडला कळलं पण नाही. आणि चिमण्यासाठी खूप प्रयत्न केला. बघूया आता, राजाचं तर झालं तर बघायचं, नाही तर शेवटी कुठला आपल्या दावणीला नशिबाने. राजा सम्राट आहे अजून. सम्राटपेक्षा मला राजावर जास्त चोल आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला कसा मोह असतो, तसं पहिल्यापासून मला तो राजा आवडायचा. राजा सगळ्यांनाच प्रिय आहे, राजाविषयी सगळ्यांनाच आकर्षण आहे. मला आता टॉपला जर नंदी म्हणले, घोटचा सर्जा आणि आपल्या शाकीर भाईंचा राजा म्हणजे आवडता नंदी आहे. आतापर्यंत कुठल्या कुठल्या नंदींच्या गळ्यात पळाला अर्जुन? अर्जुन बऱ्यापैकी चांगलं, म्हणजे अर्जुनला कसं झालंय आता, म्हणजे त्याचे संसार झाल्यापासून आता म्हणजे बोजड बैल घालायचे असं आमचा विचार झालाय. अगोदर आम्ही कसं हलकी फुलकी बैलच घालून त्याला पळवत होतो, आम्ही अशी मोठ्या मापाची बैल घालत नव्हतो, तर म्हणजे अर्जुनचं कुठं नुकसान व्हायला नको. पण आता अर्जुन 4 दाती झालाय. आदत मध्ये तर हलकीच बैल घालत होतो, आता थोडी थोडी बदलून घालायला लागलोय. पण सगळ्या टॉपच्या नंदीच्या गळ्यात पळायची इच्छा आहे. आतापर्यंत झाले नंदी सांगा? आतापर्यंत म्हणजे पाखऱ्या, चिकिया आमच्या टीमचीच झाले. राहिले घोटचा सर्जा राहिलाय, बकासूर राहिलाय, नंतर मला किरण अप्पांना पण द्यायचा आहे, सचिन शेटवायचे त्यांना पण द्यायचं आहे. त्यांच्या सगळ्यांच्या गळ्यात पळायचंय. नक्कीच ह्या अपेक्षाही पूर्ण होतील आणि मला तरी वाटतं की करार आहे तो करार संपायच्या आत तुमची खरेदी होऊन जाईल.
आमचे पण तीच प्रयत्न चालू आहेत. करार संपायच्या अगोदर एक नंदी आपल्या दावणीला या फार्म हाऊसचं निर्माण कधी केलं? 2016ला. 2016ला. ही जमीन वडिलोपार्जित आहे? नाही विकत घेतलेले. 13-14ला जमीन विकत घेतली. म्हणजे सगळ्या असं माळरानच टेकड्याच होत्या. बरं. आम्ही लई लांब लांब माती गाळानं सगळं डेव्हलप करून लेवल करून आमचं थोडक्यात बगीचाच असल्या सगळ्या प्रकारची झाडं भेटतील तुम्हाला इथं. हो, ते आल्याच्या नंतर बघितलं आणि तो मी व्हिडिओ पण टाकला. तो व्हिडिओ बघत असतील लोक आता, कारण की मलाच आकर्षण वाटलं. म्हणजे हे निसर्ग संपदा तुम्ही जपताय. बैलगाडा क्षेत्र म्हणून तुम्ही आहे, पण शेतकरी म्हणून पण तुम्ही चांगलं नाव करताय. आणि एखाद्या शेतकऱ्यांनी बघितलं आमच्या तर पंचक्रोशीत तर म्हणजे बघायला येतात लोक. हा ना. एक महिला असून मी म्हणजे चांगली शेती ठेवल्या. 100%. आमचं लय करून लक्ष कसं सगळं सेंद्रिय असावं. तर जास्त आम्ही केमिकल काही वापरत नाही, काही नाही. आणि स्वच्छता. आता या 15 एकर मध्ये काय काय? 15 एकर मध्ये सागवान आहे, चंदन आहे, सुपारी आहे. बाग आहे का? हा, सागवान आम्ही तट केलाय, कंपाऊंड सागवानाचं. नारळाची बाग आहे, सुपारीची बाग आहे, आंब्याची बाग आहे. ओके. आणि मग बाकी सगळी फळं मग हे बघण्यासाठी मॅन पॉवर कशी आहे. लेबर आहेत. किती लेबर? सध्या 5 आहेत. 5 लेबर होते 15 एकर आणि बाग सांभाळ. हा, म्हणजे 3 लेबर शेतीसाठी आहेत, 2 मुरा म्हशीच्या डेअरी फार्म साठी. या मुरा म्हशी कधीपासून तुमच्याकडे? 16 पासून. 2016 पासून म्हणजे फार्म निर्माण झाला आणि तेव्हापासून. बर. आणि मग ही सुरुवात कशी म्हशींची? युट्यूब बघूनच. युट्यूबला बघितलं. हे कोणाचं? हे तुमच्याच डोक्यात? माझंच. शेटजींना वेळच मिळत नाही. शेटजींचं ते एकच त्यांच्या. पण महत्वाचं आहे ना, त्यांनी तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला. ते कमवतात म्हणून मी खर्च करते इकडे. खर्च करताय, पण ते कुठेतरी चीज होत आहे ना. ते पण आहे. आता तुम्ही केलेला खर्च फार्म हाऊस असेल, तुम्ही केलेला खर्च मुरा म्हशी असतील, अर्जुन असेल, म्हणजे ते क्षेत्र पण तुमचं वायाने गेलं. तिथं पण तुम्ही कुठेतरी नाव कमवताय. झाले कसं फार्म हाऊस आपलं असल्यामुळे, शेती असल्यामुळे गावी आलं तर मन रमतंय ना. नुसतं घरात बसून टाइमपास होत नाही. किती अंतर पडतो तुम्हाला? 4 किलोमीटर. नाही, हे नाही, जिथं आम्ही शिवमोग्यात राहत होते 530 किलोमीटर. इथून 530 किलोमीटर कर्नाटक राज्यात. तुमचं जाणं येणं कसं असतं? गाडी घेऊनच. नाही, म्हणजे किती दिवसांनी अंतराने? मी 1.5-2 महिन्याला असते. आता मी 1.5 महिना जर गावीच आहे. बरं. काय कारण? हेच मैदान आहेत आणि आता उन्हाळा पण आहे म्हणलं चला राहूया म्हणलं गावी. बरं. आणि मैदान पण दाट होती ना तिकडं. घर वगैरे? हो, तिकडं दुकान. शेठजी वेळ पडेल तेव्हा इकडे येऊन. हा, शेठजी म्हणजे 15 दिवस गेले, थोडं व्यवस्थित सेटिंग होते, परत 8 दिवस येतात, थांबतात, परत 15 दिवस जातात. की आता 2 महिने नंतर आम्ही गेलो म्हणजे 2-2 महिने येत नाही. आता पावसाळा चालू झाला की 2 महिने गेले की परत संघाच यायचं, संघाच जायचं. त्याच्या व्यतिरिक्त काय उद्योग व्यवसाय? नाही, नुसतं एवढंच. नक्कीच. प्रवास एक साधा नाहीये मित्रांनो. महिला म्हणून वावरत असताना कठीण प्रसंग असतात. आणि ताई, मैदानात काय काय तुम्हाला अनुभव मिळतात? आता जाताय तुम्ही, अगोदरचे अनुभव सांगा एकदा. अगोदरचे अनुभव म्हणजे 1-2 मैदान, पहिलंच मैदान व्हायचं अवघडलं वाटलं, सगळी तोंड बघायची. सोनेराला गेल्यावर चांगलं सहकार्य भेटलेलं. मला वाटतं गेल्या वर्षी सोनेराच्या मैदानाला गेले असेल, तेव्हापासून मग नाही, मग ओळखी होत गेल्या. आणि आपला स्वभाव पण बोलका असल्यामुळं लगेच सगळ्यात मिसळून जातोय ना. आताच काय? आता कसं? आता कुठल्या शब्दात सांगू असं प्रश्न मलाच पडलाय. पण नाही, मैदानात गेल्यावर एक आपल्या घरचीच असल्यागत वाटते. तरी पण एक काय राहतं, इतका मोठा क्राऊड असतो आणि सगळे माणसंच म्हणावं लागेल तिथं. आणि एक अचानक तुम्ही वाघीण तिथं शिरते या मैदानात आणि ती म्हणजे सगळ्यांनाच घेऊन चालते. आज जसा एखाद्या नंदीचं वातावरण आहे मैदानामध्ये, तशी तुमची कुठेतरी क्रेज निर्माण झालेली. सोशल मीडियात एक फॅन फॉलोइंग मोठी निर्माण झालेली आहे. मानणारा वर्ग आहे, येतात, बोलतात. अगोदर होतं का तुम्हाला याचं ज्ञान? युट्यूब असेल, इंस्टाग्राम, फेसबुक या गोष्टी? तेवढंच 100-200 फॉलोअर्स वरच असं मर्यादित होतं. आज किती फॉलोअर आहे? आता 12,500 काहीतरी आहेत इंस्टाचे. म्हणजे चांगले फॅन फॉलोइंग वाढते अजून आणि वाढेल भविष्यात. महिलांप्रती सांगा ना, म्हणजे तुम्ही शाळेत असताना ज्या क्लासमेट असतील, अजून आहे संपर्कात तुमच्या? कमी आहेत आता. बर. मग त्यानंतर झालेल्या मैत्रिणी तुमच्या?
त्यानंतरच्या मैत्रिणी मी जिथं राहते शिमोग्यामध्ये तिथं किंवा आपल्या माझ्या सासरमध्ये त्या खूप म्हणजे कौतुक करतात की कसं तू इकडे वळलीस कशी असं म्हणते. बैलगाडा क्षेत्रात हा. मग त्यांना म्हणजे काय वाटतं बा नेमकं? त्यांना खूप कौतुक वाटतं, गावातल्या मुलांना कौतुक वाटतं. आम्ही आता कुठे गेलो तिथं माणसं आपल्याला इज्जत देतात बघतात म्हणल्यावर ती सुद्धा म्हणतात काकी तुम्ही खूप वरपर्यंत गेला. की नाही ना सामान्य एवढं कोण नाही वरपर्यंत गेलं लगेच कमी वेळेत. तुमच्या गावात एक टोपण नाव आहे तुम्हाला? ते ऍक्च्युली माझ्या म्हणजे बालपणीचं नाव होतं माझ्या माहेरचं आणि गावात पण तेच परत कंटिन्यू झालं का तर मला तिच्याच घरी दिल्यामुळे ना राणी उर्मिला सारखं गायकवाड हे राणी नाव नाव टोपण तुमचं आणि राणी सारखं जगताय तुम्ही आज. हे म्हणू शकताय तुम्ही. म्हणजे मला मित्रांनो लिटरली सांगतो, ज्यावेळेस मी ताईंच्या घराजवळ आलो, ताईने लोकेशन टाकलं, ताईच्या घराजवळ आलो आणि मी एक जस्ट रस्त्याने जाणार काकांना विचारलं की बा उर्मिलाताई गायकवाड यांचं फार्म हाऊस कुठे आहे, कारण ताईनी मला वाटलं फार्म हाऊसचं लोकेशन टाकलं. तर ते अचंबित झाले, ते म्हणे नाही बाबा उर्मिलाताई गायकवाड आम्ही नाही ओळखत. मग त्यांनी बाजूच्या शेजारच्या काकांना विचारलं, तर त्या काकांनी सांगितलं अरे उर्मिलाताई म्हणजे ही राणी चांग म्हणे, तेव्हा लक्षात येईल. तर एक डोक्यात आलं की म्हटलं घर बघितलं नंतर मग म्हटलं राणी सारखाच थाट आहे. म्हटलं नाव राणी आहे आणि आज राणी सारखा थाट आहे, कुठेतरी मैदानात राणी म्हणून वावरताय. तर ह्या सगळ्या गोष्टी वेगळा अनुभव बघायला भेटला. त्यानंतर फार्म हाऊसवर आलो. फार्म हाऊसवर येण्याच्या अगोदर त्यांनी त्यांच्या फार्मवरच्या माणसाला सांगितलं की त्यांना एकदा जेवू घाला आणि मग नंतर पुढच्या कामाला सुरुवात करू. तर अगोदर पाहुणचार केला ताईंनी आणि नंतर कामाला सुरुवात केली. तर एक त्या गोष्टीचा आनंद वाटला की बा इतकं सगळं काही ऐशो आराम असून आज कुठेतरी जमिनीवरती आहे. आणि बैलगाडा क्षेत्रात प्रत्येक व्यक्ती हे जमिनीवरती आहेच. बऱ्याच म्हणजे किंचित लोकांना हा कुठेतरी माज नसतो पैशाचा आणि नावाचा. तशाच ताई आहे. तर ताई तुमचा प्रवास संघर्षमय झालेला आहे का कुठं असा या दरम्यान? एवढा संघर्ष वाटलाच नाही कधी शेटजींवर. नाही कधी काय, सगळं पहिल्यापासून जे हवं ते सगळं मिळत गेले. त्यामुळे असं संघर्ष मला काही नाही करावा लागला. शेटजींबरोबर त्यांच्या ह्याच्यात संघर्ष केला. ताई आपण बघतो बैलगाडा क्षेत्रात किंचित महिला निवडतील, पण राजकारणात मोठ्या प्रमाणात महिला आहेत. तुम्हाला असं वाटलं नाही राजकारणात आपण जावं म्हणून? नाही म्हणजे मला थोडीफार आवड होती, पण शेटजींना ते बिलकुल आवड नाही. शेटजी म्हणतात तिकडं तुला काय करायचंय तिकडं. पण राजकारणात कसं पदरचं खायचं आणि दुसऱ्याचं बोलून घ्यायचं. तिथं काही नाही ना, आपला वेळ आपला पैसा आपल्याला पाहिजे तसं जगू शकतो. त्यामुळे राजकारणाकडे ते नकोच म्हणतात. आवड आहे राजकारण चालतं, पण मिस्टरांना नाही आवड. तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत वगैरे असं काही आहे ना निवडणुका? आहे. तुम्ही लढता म्हणजे घरातून कोणी? हा घरातून आहेत लढतात. तुम्हाला मी कधी उमेदवारी दिली नाही किंवा शेटजीने कधी उमेदवारी दिली नाही. सदस्यासाठी पण नाही, त्याच्यासाठी नाही. शेटजी म्हणतात तुम्हाला समाजसेवा करायची आहे तर समाजसेवेच्या मार्फत करू शकताय. राजकारणातच गेलं पाहिजे असं काही नाही. भरपूर सोर्स आहे समाजसेवा करायचं म्हणलं तर. तुमच्याकडे गाड्या कोणत्या कोणत्या आहेत? आता सध्या इथं फॉर्च्युनर आणि थारच आहे. आणि तिकडं? तिकडे नाही काय, आम्ही हेच आहे नसतो. मग तुम्हाला हा गाडी चालवण्याचा छंद कधीपासून? मी लग्नाच्या अगोदर गॅमा गाडी चालवायची. टू व्हीलर? हो 94च्या वेळेला. आणि फोर व्हीलर मग? लग्नानंतर फोर व्हीलर शिकलो. म्हणजे ते एक आवडच होती ही गाडी चालवायची. 94चा काळ ज्या वेळेला होता त्यावेळेला साध्या मुली सायकल पण चालवत नव्हत्या, मी यामा गाडी चालवायची. बरोबर. त्यामुळं आमच्या गावात सगळे म्हणायचे राणी गाडी चालवत्या, राणी गाडी चालवत्या. मित्रांनो एक हे सगळ्यात महत्वाचं आहे हा, कारण की ताईंचं उर्मिलाताई गायकवाड, उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड हे नाव सगळ्यांनाच सगळ्याच महाराष्ट्राला जाणून आहे. मात्र ताईंचं टोपण नाव राणी आणि राणी साहेबा गायकवाड, गायकवाड घराण्यातलं एक महाराजांच्या काळातलं मोठं गायकवाड घराणं, त्या घराण्याच्या राणी साहेब आहे. आणि आज कुठेतरी मैदानासह शेती गाजवत आहे. शेतीत त्यांचं चांगल्या प्रकारे आहे. इथं सगळ्याच प्रकारचे झाडं तुम्हाला म्हणजे आहेत लावलेले तुम्ही? रुद्राक्ष पासून सगळं आहे. म्हणजे मला असं वाटतं आपल्या फार्मवर सगळे असायचे झाड. जमीन इथंच आहे की अजून कुठं? वडलार्जित चिंचाळेमध्ये आहे. ती किती एकर? ती 16 एकर आहे. पण त्यात 3-4 हिस्से आहेत. त्याच्यामध्ये काय लागवड? म्हणजे आम्ही काही ती बघत नाही, ते दुसरे दीर बघतात.
अच्छा, त्यामुळे तिथे काही नाही झालं. आता इथंच सगळं लक्ष घातलं म्हणजे हे सगळं एकाच ठिकाणी असल्यामुळे इथं सगळं लक्ष केंद्रित होत आहे ना. बरं. आगामी आता अर्जुनचं नियोजन कसं राहील? अर्जुन आता परवा माळशिरसला पळणार आहे. चांगल्या पैऱ्यातच पळताना दिसेल. बर. करार तुमचा हा चालू राहील की अर्जुनला खरेदी करण्याची कुठेतरी चान्सेस आहे? नाही सांगू शकत मी, हो म्हणायची नाही, काही व्हायचंच नाही तर त्याला काय करायचं, झाल्यावर सगळ्या महाराष्ट्राला कळेल ना. पण जर त्यांनी विकाय काढला तर आपण प्रयत्न करू. कारण की आज तुमच्या धावणीलाच गुलाल आहे अर्जुनमुळे, आणि अर्जुनची खरेदी कुठं झाली तर ते काही असं नवल वाटणार नाही कोणाला, कारण घरातलाच आहे आणि घरातच राहून जाईल. कळेल महाराष्ट्राला पुढच्या काळात येणाऱ्या की अर्जुनचाच खरेदी होईल तर दुसऱ्या कुठल्या नंदीचं भाग्य आपल्या दावणीला यायचं. बरोबर. ताई, शेवटचा मेसेज एक प्रेक्षकांना द्या, कारण की प्रेक्षक वर्ग हा याच्यामध्ये तरुण मुलं ह्या बैलगाडा शर्यतीकडे वळत आहे. आता तुम्ही आहे महिला म्हणून तरुण मुली सुद्धा याच्याकडे वळतील, तर काय त्यांना संदेश द्या? मी एकच संदेश देईन की हा खूप खर्चिक खेळ आहे, त्यामुळे तुम्ही अगोदर कमाईचा सोर्स केला पाहिजे, नाहीतर मग ह्यात तर तुम्ही कमाई केली पाहिजे. ड्रायव्हर बना, सुट्टी मेकर बना, काहीतरी करून, पण अगोदर कमाईचं साधन हे झालंच पाहिजे. तर हा छंद म्हणून ह्याच्याकडे बघा तुम्ही, बैलगाडी क्षेत्राकडे. शाळकरी विद्यार्थी जास्त मोठ्या प्रमाणात तुम्ही बघत असाल मैदानावर गेल्यावर, आणि ही जी क्रेज आहे ही शाळकरी मुलांमुळेच, कारण की इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबला हेच तरुण मुलं जास्त आहे. तर कुठेतरी वाटत नाही की शिक्षणाचा सोर्स सोडून या क्षेत्राकडे करून? आज जे तुम्ही म्हणताय ना टीनेजर मुलं आहेत, टीनेजर मुलांना मी एकच सांगेन की तुम्ही ठीक आहे कधी तर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी हा छंद जोपासा, तासभर युट्यूबला बघा, पण तुम्ही चांगलं शिका, स्वतःच्या पायावर उभा राहावा, आणि मग ह्या छंदात झोपून द्या ना. तुम्ही 4 रुपये कमवायला लागल्यावर तुम्ही ही गाडा मालकच व्हा. बरोबर. प्रत्येकाला अपेक्षा असते, कारण की मी नंदी घेऊन आलो म्हणजे माझा नंदी पळायला पाहिजे, गुलाल भेटला पाहिजे. कॉम्पिटिशन खूप आहे, एवढं सोपं नाहीये. आता कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानात बघितलं आपण की किती नंदी तिथं, सगळेच नामांकित नंदी होते, पण कोणीतरी वेगळाच नंदी येऊन तिथं मान पटकावून गेला आणि अचंबित करून गेला. म्हणजे हे क्षेत्र असं आहे की कधी कोणाला टॉपवर सांगता येत नाही. पेडगावला पण बघा, पुसेगावला बघा, तिथं पण नवीन रोमन ते, आणि इथं पण नवीनच, त्यामुळे सगळीकडे नवीन नवीन आहे. म्हणजे वर्षभर मैदान गाजवता ते नंदी कुठेतरी तिथं दुसऱ्याच नाही, मार नाही म्हणता येणार, पण ते असं म्हणता येईल की त्या नंदींच्या आशीर्वादाने हे नंदी कुठेतरी गुलाल घेतात. नाही पण आहे, या सगळ्यांना संधी मिळावी असं माझं म्हणणं आहे. बरं. ताई, तुम्ही या क्षेत्रात उतरला, प्रत्येक ठिकाणी एक बॉडी म्हणून काम करते, जशी संघटना काम करते आज बैलगाडा क्षेत्रात, तर या संघटनेने आता एक मध्यंतरी निर्णय घेतला काम बंद करायचा, म्हणजे काही काळ त्यांनी काम बंद गेलेत नाही ना. बरं, तर तुमचा काही संपर्क त्यांच्याशी? मी त्यात म्हणजे समजलं मला ते सुट्टीवर गेले ती, पण मी त्यांना कधी काही प्रश्न केला नाही. पण मला पण म्हणायचंय बैलगाडी मालकांनी सुद्धा आता ते नाहीत तर आता कळतंय ना की म्हणजे सगळं जे ऑर्गनायझर आहेत, मैदान भरवतात, त्यांचे सगळे म्हणजे चाललंय, त्यांचीच दमदाटी चालली सांगायचं म्हणजे. गोरगरीब छकडा मालक काही वर आता दाद मागू शकत नाही. तर मला म्हणायचं संघटना जेवढी मजबूत होईल तेवढं बैलगाडी मालकांसाठी चांगलं आहे. आणि ऑर्गनायझर मैदान घेत राहतील आणि त्यांच्या जवळच्या नंदींना निकाल देत राहतील तर नाही बरोबर. आणि अगदी संघटना जेव्हापासून आहे तेव्हापासून बैलगाडा शर्यत कुठेतरी ट्रेनिंग सुरळीत पण चालली. आणि हे क्षेत्र असं आहे ताई, या क्षेत्रामध्ये व्यसनी लोक तुम्हाला कमी दिसतील. म्हणजे जे व्यसनाधीन झालेलं लोक आहे, राजकारणात गेलेलं व्यक्ती व्यसनी होईल, त्याला दारूची लत लागेल, बाकी इतर लत लागते ना, गुलालाची लत, याच्यात गुलालाची लत लागते. तर संघटना चांगलं काम करते, पण आज संघटनेला कुठेतरी ट्रोल याच्यामुळं बैलगाडा मालक ते त्याच्यात इन्व्हॉल्व नाही. जे मुळात बैलगाडा मालक आहे, ज्यांना खरंच जाणीव आहे बैलांची, दावणीची जाणीव आहे, ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही. पण जे बिना ज्याच्या म्हणजे दावणीला कासरा पण नाही, ते असेच ट्रोल करतात लोक, त्यांना कचा ग पण कळत नाही, आणि लोक संघटनेला ट्रोल करतात, हे चुकीचं आहे. संघटनेच्या लोकांचं तेच म्हणणं झालं की बा ज्या लोकांना खरंच माहिती नाही काही, ते लोक आज सोशल मीडियावरती आणि ते त्यांच्या नावानं पण बोलत नाही, डमी अकाउंट वरून बोलतात, हे चुकीचं आहे ना.
ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. थांबलं पाहिजे. आज जर तुमचा जरी व्हिडिओ पडला, आपण जरी या गोष्टी डिस्कस केल्या, तर हे फेक अकाउंट वाले आपल्याला त्याबद्दल तिथं Comment कमेंट करतील. आणि महिलांप्रती आज सोशल मीडिया काय सांगतात, काय कसं वाटतं तुम्हाला? माझा तर अनुभव म्हणजे आतापर्यंत तर चांगलाच आहे. 1-2 कमेंट सोडल्या तर नाही असं काय, पण आमच्या शेटजींचं म्हणणं असतं आपण आनंद व्यक्त करायला, साजरा करायला तिथं जातोय किंवा आनंद घ्यायला जातोय, आनंदच घ्यायचा ना. वेळ आपलाय, पैसा आपलाय, कोण ट्रोल करतं याच्याकडे नाही लक्ष द्यायचं. कोणाला चांगलं वाटेल, कोणाला नाही चांगलं वाटणार. बरोबर. त्यामुळे आपल्याला जे आवडतंय ते करायचं. माझ्यासोबतही घडतं ते. मी थोडासा अग्रेसिव्ह आहे आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्यामुळं मला त्या गोष्टी सहन होत नाही, पण हळूहळू मला सवय लागते या क्षेत्रामुळं आणि तुमच्यासारख्या लोकांमुळे सवय लागते की बा ही इतकी नावाजलेली लोक ही कुठेतरी शांतता पाळते. लोक ट्रोल करतात, लोकांना चांगलं बोललेलंही पटत नाही, वाईट बोललेलंही पटत नाही. आता मी मुलाखत तुमची घेतली की बा तू अशीच घेतली तशीच घेतली, ह्या गोष्टी ट्रोल करतात. त्याच्यामुळं मी पण दुर्लक्ष करतोय त्या गोष्टी. केलं पाहिजे. कसं आहे सांगा, प्रत्येकाचा विचार वेगळे आहेत ना. आपल्याला काय वाटलं तेच आपण बोलणार आहे. थोडंच इतरांच्या मनाचा विचार करून तुम्ही ह्या क्षेत्रात आलाय नाही ना. तुम्हाला जे वाटतंय त्यासाठीच तुम्ही आलाय. तुम्हाला जे वाटणार तेच तुम्ही प्रश्न विचारणार. 100%. लोकांनी तोंड आहे म्हणून काही पण बोलू नये ना. प्रत्येकाच्या घरी सुद्धा म्हणजे घर प्रपंच आहे, त्याचा विचार करूनच कमेंट करणाऱ्यांनी किंवा ट्रोल करणाऱ्यांनी करावं. अगदी. आता एक आहे, मला त्याचं नाव लक्षात नाही, पण माझ्या चॅनलवरती ती व्यक्ती सतत येऊन काही ना काही घाण कमेंट करत असते. मग तेच काय करतात सांगा, त्यांचं काही स्वतःच अस्तित्वच नाही, काहीच नाही, फालतू असतात तेच कमेंट करतात. त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि ह्याच गोष्टीमुळे संघटना कुठेतरी थांबलेली. बरोबर, काहीतरी ह्याच्यावर मार्ग निघाला पाहिजे. तरी पण संघटनेने जे लाईव्ह चालतं त्याच्यावर लाईव्ह कमेंट बंद केलेले, लाईव्ह सेक्शन बऱ्यापैकी बंद आहे. आणि ते बंद असल्यामुळे वाद होत नाही. ते पण आहे. ताई, आज तुमच्या फार्म हाऊसवर जेव्हापासून तुम्ही चर्चेत आले तर त्यानंतर गर्दी वाढली की इकडे? हो, खूप लोक बघा येतात. आणि आता पण किती लोक तुमच्या मुलाखती घ्यायला आले? मुलाखती 10-12 जणांना तर दिला असेल अंदाज, किंवा जास्तच असेल, कमी नाही. त्याच्या अगोदर तर काही विषयच नव्हता. तर तुमचं धन्यवाद ताई. आणि मित्रांनो, नक्कीच उर्मिलाताई गायकवाड यांना भेटायची इच्छा खूप दिवसाची होती, आज पूर्ण झाली. आणि संपूर्ण प्रवास बघितला. ठीक आहे, संघर्ष त्यांच्या आयुष्यात नाहीये, पण स्ट्रगल एका महिलेने समाजासोबत लढता लढता स्ट्रगल कसं करावं हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. नक्कीच या सांगली जिल्ह्यातले तुम्ही असाल किंवा सातारा जिल्ह्यातले किंवा आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून जर इकडे आले तरी नक्की ताईच्या फार्म हाऊसला भेट द्या. बैलगाडा क्षेत्र सांभाळता सांभाळता शेती क्षेत्र त्यांनी सुंदररित्या सांभाळलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की त्यांचा आदर्श घ्या आणि इथे येऊन त्यांचे विचार बघा. धन्यवाद.